अभी 2-4 दिन में मंडी ज़्यादा बढ़ेगा, शेतकरी को निराश होने की जरूरत नहीं है। कब तक मतलब? क्योंकि अभी जो है तो थोड़ा बेंगलोर में थोड़ा सा बारिश गिरा है, उधर का माल सप्लाई हो जाएगा तो इधर जो माल की मार्केट बढ़ जाएगी। शेतकरी दवा पानी बराबर लगाते चले, माल अच्छा बनाए, माल अच्छा बना, मार्केट अगर बढ़ेगी। अगर दवा पानी नहीं लगाया फिर रेट मिलेगा बाद में। अभी एक हफ्ते में रेट नॉर्मल हो जाएगा, अभी टेंशन न ले। अभी जूने माल मार्केट में ज़्यादा आ रहा है तो इसकी वजह से थोड़ा मार्केट रिवर्स है। चांगले माल को भाव मिलेगा आगे, मिलेगा ना? मिलेगा आगे भाव मिलेगा। ठीक तो बेंगलोर में भी माल अब खत्म हो गया, सप्लाई हो गया। अभी क्या बेंगलोर का बस एक हफ्ते का खेला है, बस सप्लाई हो गया। इधर का ये बेंगलोर की वजह से इतना कम हुआ है? कम हुआ है सिर्फ बेंगलोर की वजह से? बहुत बड़ा, इधर से ज्यादा बड़ा एरिया है बेंगलोर का टमाटर का। इधर से उधर खत्म हो गया माल। देसी माल ज्यादा रहता है ना उधर? देसी भी रहता है, नागवारी भी रहता है, हाइब्रिड भी रहता है। हाइब्रिड भी रहता है। हाँ, अभी शेतकरी से मैं विनती करता हूँ कि शेतकरी अभी निराश न हो, दवा पानी लगा के चले। मार्केट 2-4 दिन में मार्केट रिवर्स हो जाए। हाँ, इतने में तो कुछ नहीं परवड़ता है, इतने में 100 में 150 में कुछ नहीं पड़ता। अगर शेतकरी को परिवर्तन नहीं है तो हम लोगों को परिवर्तन नहीं है। हम 400-500 रुपए के रेट में हम लोगों को परिवर्तन है होता बराबर। 2 या 100-150 रुपए के में हमको परिवर्तन नहीं है, किसी को नहीं परवड़ता। इसको हमारे भी पैसे नहीं बनता आगे। अब शेतकरी ये सोच रहा है इधर कम रेट में ले रहा है, ऐसा कुछ नहीं है। हमारा भी कम रेट में बिक रहा। 300 रुपए का खर्चा हमारे एक क्रेट को आगू जाने में, पर क्रेट पे 300 रुपए का खर्चा आता है हमारा इधर से लेके लास्ट तक। ठीक है, और 300 रुपए के टमाटर उधर बिक रहे हैं जाकर के। बढ़ना ही चाहिए। हाँ, बढ़ना चाहिए, नहीं बढ़ना चाहिए। ठीक है, चलो धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजची परिस्थिती काय आहे ते तुम्ही दुपारच्या पण व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि संध्याकाळचा व्हिडिओ मित्रांनो, संध्याकाळचे वाजले जवळपास 6 आणि आपण पिंपळावर बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे 20 किलोसाठीचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी। मित्रांनो, आजची परिस्थिती काय आहे ते आपण पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये संध्याकाळची व्हिडिओ परिस्थिती जाणून घेऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आजचे लोकल गुवाहाटीचे बाजारभाव संध्याकाळी काही बदल झालाय का? कारण आवक आहे मित्रांनो, आवक जर बघितली तर आवक 4 लाईनींची आवक आहे सध्या। इकडे 2 लाईनी, या 2 लाईनी, तिकडे जवळपास 5वी लाईनीची सुरुवात आहे। आवक बऱ्यापैकी मित्रांनो, बाजारभाव पण माल चांगली आहे मित्रांनो, पण बाजारभाव परिस्थिती बिकट होत चालली दिवसेंदिवस। काय वाटतं? आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली, व्यापाऱ्यांशी चर्चा केली मित्रांनो, तर काय सांगितलंय त्यांनी व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, ते जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल का प्लॉट कधी चालू होतील जास्तीत जास्त आणि माल कधी कमी होतील। मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जण म्हणून राहिले व्यापारी वर्ग का माल तिकडे जास्त झाले किंवा बेंगलोर जास्त चालू आहे अजून, आणि इकडे पण आवक जास्त प्रमाणात आहे। प्रत्येक ठिकाणी मंडीमध्ये बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात आवक आहे, पण आवक मित्रांनो जर पाहिलं गेलं तर दरवर्षीच्या तुलनेत आवक आहे तेवढीच आहे, पण मग बाजारभावाची परिस्थिती का कमी होती ती आपल्याला बघायची। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आजचे बाजारभाव तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील आणि लोकल बांगला गुवाहाटीचे काय बाजारभाव आहे ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे। चला मित्रांनो, जाणून घेऊ आजचे बाजारभाव। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद। 100-150 नाही, हे 100-150 रुपये गुवाहाटी घेऊन राहिले। काय काय वाढेल का नाही मार्केट? काही मार्केट 25 तारखेच्या पुढे वाढेल का? काय कुठला माल दादा? पालखेड मिरची, भंडारा पाडखेड। लोकलला 140 रुपये। हे किती आहे? 40 हे गुवाहाटी 201 रुपये। हे का? हा, याचा गाळा बाहेर आहे, लोकलच्या गाळामध्ये PS बाबा एकच गाळा आहे, फक्त गाळे बाहेर आहे। जा लवकर खाली होऊन जा, मला असा सुपर निघाला खाली होऊन जाईल गुवाहाटीला। असंच 5-10 मिनिटं पाहून लगेच आणि पीसी लावा ना फटके। एबीएच आणि पीसी त्या भावात घेऊन राहिला 71 लोकलला बोला, लोकलला काय सांगितलं? 171 सांगितलं ना? नाही, 171 मग आता 141 रुपये होईल लोकल। 141 तिकडे 141 तिकडे जाऊन परत 20 रुपये कमी काय? पैसे कमी नाही, पैसे कमी नाही होणार। मग असं होऊ शकत नाही। बरं, काय लावू मग? पैसे जर कमी नाही झाले ना, पिंपळावर काय गिनीज बुक मध्ये नोंद राहील। हे सांगा मी तुम्हाला डायरेक्ट काय लावू? 171 सांगितलं ना? नाही, 71 नाही होणार। असं इड तुम्ही 171 पाव दिली आणि समजा जर कमी नाही झाले ना, मी स्वतः येईल तिथं गिनीज बुक मध्ये नोंद करायचं। पिंपळावर डायरेक्ट आदर्श गाव, डायरेक्ट अख्खा महाराष्ट्र पिंपळावर आदर्श गाव व्यापारायचं बरं का? असं हा, बरं, ते गडव आदर्शच गडव 51 रुपये करतो चालतो। नाही नाही, 1 सरकार तिकडे जाऊन किती कमी इडं सांगा, इडं सांगा किती 10 कमी रुपये होईल. कमी द्या बा
हे मोकळं आहे आपलं. मी पहिले काय बोललो तुम्हाला, 41 न गाडी खाली होईल, तुम्ही म्हणे नाही कमी होईल. मला मीडियम द्या पण साफ सुथरा द्या. मीडियम माल नाही, माल असाच आहे 130. काय म्हणतो बारीक बुनकी नाही ना, स्पॉट बारीक थोडंफार पाऊस एवढा भयानक पाऊस चालू आहे ना तिकडं, तपास कधी थोडंफार म्हणजे तरी किती दिसतं पाहणं अशी आहे काय तुम्हाला असंच दाखवायची निघेल ना. नाही. चार हे चार पाच दाखवायची पाच किलो नाही निघणार ना. नाही हो, एवढं नाही निघणार. मार्च हे काय दाखवायची ऍड तुम्हाला फालतू ठेवेल नाही. हा, जा. असा विषय आहे ना. सायकल करा. बसा किती दिले फायनल? 161 61 लोकल मला मारलं त्याला आता. पावसानं पाणी आलंय काय आता. काय भाव मागितलं याला? हो एवढा भारी माल आहे तो. आता सांगा बरं, बांगलाच्या तोडीचा आहे. बरोबर. 120 रुपये, 31 रुपये, 41 रुपये मागू राहिले. बरोबर आहे, अवघड परिस्थिती. लय अवघड परिस्थिती झाली. खर्च पिटणार नाही ना हो. काय खर्च म्हणजे करावं? आणायला न्यायला तुम्हाला भाडं ते 50-60 रुपये खर्च असेल जागेवर खूप आजचं. महाग झालं हा ना. जायला पावडरचा पैसा भेटणार नाही ना. नाही भेटणार ना? नाही भेटणार. आता किती तेवढं चालू आहे? नवीनच चालू होईल प्लॉट. हवा दुसराच कुडा चालू आहे. या वकलचा दुसरा कुडा आहे. याच्यातलं एका म्हणजे याचा तिसरा कुडा आहे. व्हरायटी कोणती आपली? आर्यमान. अरे नाही गाव कोणतं माऊली आपलं? सोनजाम. प्लॉट कसं काय तिकडे आता वाट सध्या? खूप छान आहे. आज पण शेतकरी आता थोडेसे टेन्शन मध्येच आले हो. पावडरी मारत नाही, मन नाही होणार का हो आता? पावडर मारू राहिले पाहिजे ना. आहे काय काही स्पॉट आहे का तांबटीवर? जर या तांबटीला जर तुम्ही 120 रुपये 21 रुपये मागू वाट नाही, राहिले. पण आता जर पावडर घ्यायला गेलं तर 1000-1500 रुपये एकच हात आहे. तेव्हा कॅरेट काय भाव विकायची? आता काय पावडर आमच्या मारायला? गावात आज मध्ये काही शेतकऱ्यांनी तांबटे सुद्धा खुडले नाही माहितीये का. बरोबर आहे. त्यांना जर कालचा भाव माहिती हो याला 120 21 31 रुपये भाव होता. आणि आज लोकांना सर 70 रुपयापासून चालू आहे मीडियम माल. 70-80 रुपयापासून चालू आहे. काय खर्च तरी पेटेल का सांगा बरं. शक्य आहे की या भावात नाही? अवघड बरं. कौन सा गाल है? एसएन. क्या भाव से खाली करिए आज? आज अभी तो माल ना खरीदा हमने, फिर कब शाम को खरीदेंगे? खरीदेंगे. हवा है सस्ता होने के बाद. ठीक. लागला काय माणूस आहे राव. सेट बढ़िया हो गया अभी. बढिया हो गए का रे. बड़ा सेट होगा 131 रुपये 30 कैरेट. कुठला माल आहे माऊली? नमस्कार. हा? सौंदाने तालुका मालेगाव. मालेगाव. काय भाव मागितलं माझ? हा ना. 30 कॅरेट लिहिले त्यांनी फक्त. बाकी त्याला 30 कॅट द्यायचे. 30 कॅरेट त्याला द्यायचे. बाकी तर मग मागून नाही राहिला. ठीक आहे सर. त्याला 30 कॅट 30 कॅट मागून राहिले. हो करेन. धन्यवाद दादा. अवघड परिस्थिती. परवडत आहे तुम्हाला यायला जायला? परवडतं तिकडून एवढं? दादा 35 रुपये भाडं आहे दादा. 25 रुपये पुढे आहे. बरोबर. किती झाले? 60 रुपये झाले. 60 रुपये झाले. काय वाजता सांगा तुम्ही, काय करा शेतकऱ्यांनी. आणि प्रत्येक वर्षी याच मंडीत माल विकता का तुम्ही? हा, दरवर्षी याच वर्षी पिंपळगाव. पिंपळगाव. ठीक आहे. तुम्हाला जवळ कोणती मंडी मध्ये तिकडे? अजून कोणत्या मंड्या लागतात टोमॅटोला? बाकी मालेगावचं आहे पण ते लोकल आहे ना. बरं. तसं इथं पुरी गाडीचा एक किती भाव होतो. हा. मालेगाव तसं 1-2 कॅट, 1 कॅटचा काय ठीक आहे. तो- नंतरच्या लागवडी कसं काय तुमच्याकडे आता? नाही आमच्याकडे नाही दादा. याच चालू आहे. हो, ज्या आहे याच चालू आहे. या संपतील किती दिवसात संपतील आता तरी इकडे? या 15-1 दिवसामध्ये म्हणजे एवढा महिना घेतील हा, एवढा महिन्यामध्ये संपून जातील. ठीक आहे चालतंय. ओके धन्यवाद. हो. आले ना ते आले. बोला माऊली. गाव कोणतं आपलं? या एवढ्याची परत आहे व्यापारी पण आहे. यांच्यासोबत बोला कशामुळे मार्केट कमी झालेलं आहे, काय झालं. भाऊ सांग रे, काय बरं मार्केट कमी झालं? किस कारण से मार्केट कम हो गया ऐसे बोलो. आवक ज्यादा हो गया मंडी में. माल ज्यादा आ रहा है इसीलिए ऐसा हो गया. इतनी तो दर हर साल रहते ना वो. हर साल रहती है इधर. और चारों जिधर माल जाता है उधर का भी मंडी घटा हुआ है. इसी कारण से बढ़ेगा क्या नहीं मंडी? देखो ये दुर्गा पूजा लेके बढ़ना चाहिए. दसरे के पास. ठीक. दसरे के बाद बढ़ेंगे मंडी. बरं, ठीक आहे चालेल. वाढलं चांगलंच होईल का? वाढायलाच पाहिजे. वाढायला पाहिजे. कुठला माल दादा? दादा सुके ना कसबे सुके ना. मौली 1 मिनिट मेरी बात. काय भाऊ दिलं? गोवाटीला दिलं तुम्ही? आपल्याला काय अडचण नाही. चला चला ना. किती दिले दादा? रेट किती दिले त्यांनी? गुवाहाटीचं का लोकलचं? लोकल किती दिला? ते भाव 171. जाऊ द्या माऊली. 171 रुपये. मित्रांनो संध्याकाळची मंडी परिस्थिती बघू शकता तुम्ही. जवळपास 3 ते 4 लाईनीची आवक आहे. पण बाजारभावात कुठल्याही प्रकारचा उठाव आपल्याला आज बघायला मिळाला नाही. आजचे बाजारभाव मित्रांनो सरासरी चालू आहे
जे चांगले माल आहे लोकलचे माल चालू आहे 120, 130, 130, 140 रुपयेपर्यंत पावते देऊ राहिले मित्रांनो. लयतले 150 रुपयेपर्यंत गुवाहाटीचे जे माल आहे मित्रांनो, गुवाहाटीचे माल 181 रुपयेपर्यंत गुवाहाटीचे पावते देऊ राहिले मित्रांनो. 181, 191, 171 अशा पावते देऊ राहिले, परंतु 20-30 रुपये तिथे जाऊन खालीच होता मित्रांनो. अशी परिस्थिती मित्रांनो. आणि जे मीडियम माल आहे गोल्टी 30-50 रुपयाच्या आसपास गोल्टी चालू आहे. आणि जे मीडियम माल आहे, मीडियम मालाला पण मित्रांनो 70, 80, 90 रुपये, 50 रुपयापासून सुरुवात आहे. अशी प्रकारची मंडी परिस्थिती एकदम खाली आली मित्रांनो. तुमच्याकडील टोमॅटो बाजारभाव परिस्थिती कशी आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला उद्या येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट पिंपळगावचे बघायला मिळतील. धन्यवाद.